नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे। तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी ही अपडेट आहे, ज्यामध्ये नगर परिषद भरती 2026 त्या संदर्भात एक नवीन जी.आर. काढण्यात आलेला आहे आणि तो जी.आर. या ठिकाणी एका पर्टिक्युलर जिल्ह्याच्या बाबतीमध्ये आहे। परंतु तो जो जी.आर. आहे तो आपल्याला या ठिकाणी सांगतो की परीक्षा नेमकी कोण घेणार आहे आणि या ठिकाणी परीक्षा कधी होऊ शकते आणि एमपीएससी कडे परीक्षा जाणार आहे का, याबद्दल उत्तर जे आहे ते आपल्याला त्या जी.आर. मध्ये मिळणार आहे। तर नेमका तो जी.आर. कोणता आहे तो आपण आधी पाहू। आता यामध्ये या ठिकाणी 6/4 म्हणजे 6 एप्रिल 2026 चा हा जी.आर. आहे। ठीक आहे, त्यामध्ये या ठिकाणी की जिल्हा अधिकाऱ्यांनी हा आदेश काढलेला आहे, सुधारित आदेश। आणि या आदेशामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे, आता हे पर्टिक्युलर एका जिल्ह्याचा आदेश आहे, बरोबर। आणि या ह्याच्यामध्ये या आदेशात काय सांगण्यात आलेलं आहे की त्या अर्थी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय या ठिकाणी दिनांक 21/11/2022 अन्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे एमपीएससीच्या व्यतिरिक्त कक्षेबाहेरील नामनिर्देशित कोट्यातील गट ब अराजपत्रित, गट क आणि गट ग संवर्गातील पदे सरळ सेवेने भरताना ऑनलाईन पद्धतीने स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी, म्हणजे परीक्षा कशी होणार आहे, ऑनलाईन होणार आहे। आणि कोण घेणार आहे हे पण इथं सांगितलेलं आहे की या ठिकाणी TCS ION, ओके, टाटा कन्सल्टन्सी व IBPS म्हणजे या ठिकाणी IBPS किंवा TCS यापैकी कोणतीही एका कंपनीची आवश्यकतेनुसार काय आहे संबंधित प्रशासन विभाग निवड करेल। तर प्रोबॅबली काय आहे या ठिकाणी TCS जे आहे हे TCS निवडले जाऊ शकते, म्हणजे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने आहे। आणि तसेच संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाने पदभरती करताना ऑनलाईन पद्धतीने प्रत्येक पदभरती प्रक्रियेसाठी स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी कंपनी बरोबर सामंजस्य करार करण्याबाबत कळलेलं आहे। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, या दोनपैकी कुठली तरी एक कंपनी सोबत करार केला जाणार आहे आणि त्या अन्वये या ठिकाणी ही जाहिरात जी आहे ती पब्लिश होणार आहे। आता यामध्ये पुढे ज्या अर्थी नगर परिषद नगरपंचायत सेवा 2023 अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत व औद्योगिक नागरिक अधिनियम 1965 मधील तरतुदीनुसार जिल्ह्यातील नगर परिषद नगरपंचायत मधील गट क गट ड च्या स्थायी रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवेने भरावयाच्या पदसंख्येत निश्चित करून घेऊन उपरोक्त नमूद दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करून त्यांच्या समावेश सामंजस्य करार करून, ओके, म्हणजे यांच्यासोबत करार होईल आणि त्यानंतर काय आहे या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करणे, म्हणजे करार केला जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी ही जी नगर परिषदेची जाहिरात आहे ती येईल। तदनंतर सरळ सेवा भरतीने प्रक्रिया पार पडण्यासाठी जिल्हा निवड समिती, ओके, जिल्हा निवड समिती गठीत करणे आवश्यक आहे। आणि या ठिकाणी की रायगड जिल्ह्याची जी जिल्हा निवड समिती आहे ती गठीत करण्यात आलेली आहे। आता रायगड जिल्ह्याची किंवा कुठल्याही जिल्हा निवड समितीचा जो अध्यक्ष असतो तो कोण असतो, जिल्हाधिकारी असतो। ठीक आहे, जिल्हा निवड समितीमध्ये जिल्हाधिकारी असेल, त्यानंतर या ठिकाणी तहसीलदार, त्यानंतर जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी असतात, मुख्य अधिकारी, सहाय्यक आयुक्त आणि जिल्हा प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा सहाय्यक आयुक्त, अशा प्रकारची ही जिल्हा निवड समिती असते। ठीक आहे, आता यामध्ये आपल्याला काय समजलेलं आहे की ही जी परीक्षा आहे ही परीक्षा या ठिकाणी की कोण घेणार आहे, तर परीक्षा TCS किंवा या ठिकाणी IBPS मार्फत ही एग्जाम घेतली जाऊ शकते। ठीक आहे, की TCS अदरवाइज IBPS मार्फत ही एग्जाम घेतली जाऊ शकते। आणि परीक्षा जी आहे त्या ठिकाणी कधी होऊ शकते, तर प्रोबॅबली 3 ते 4 महिने या ठिकाणी या प्रोसेसला लागू शकतात। आणि या माहितीवरून आपल्याला काय समजलं की ही जी परीक्षा आहे ही एमपीएससी कडे जाणार नाही, म्हणजे या ठिकाणी एमपीएससी ही एग्जाम घेणार नाही। मग आता यामध्ये की जे पद आहेत किंवा ज्या पदाची आपण वाट पाहतोय ते या ठिकाणी एकूण पद आहेत 3129 पदं। ठीक आहे, मागच्या 1.5 वर्षापासून या ठिकाणी ही जाहिरात येणार आहे, ही अशी प्रोसेस सुरू आहे। तर एकूण जे पदं आहेत 3129 आहे। त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करणं भागच आहे। तर त्यासाठी ही महत्त्वाची अपडेट होती की अपडेटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी एक मोटिवेशन मिळतं, त्या माध्यमातून तुम्ही अभ्यास करणं सुद्धा गरजेचं आहे। आणि डायरेक्शन अकॅडमी मार्फत स्पेशल नगर परिषद भरतीसाठी स्पेशल
स्पेशल बॅच आपण लॉन्च केलेली आहे. अगदी 999 रुपये फी आहे, ज्याच्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, PDF नोट्स असतील, टेस्ट सिरीज असेल, म्हणजे यापूर्वी जे काही नगर परिषदेला झालेले पेपर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला उपलब्ध होतील. तशी बॅच ऑलरेडी स्टार्ट झालेली आहे, त्याचे डेमो लेक्चर सुद्धा आहे. आणि दुसरं की संपूर्ण सरळ सेवा, ज्यामध्ये तलाठी असेल, ग्रामसेवक किंवा नगर परिषद असेल, महानगरपालिका असेल, बरोबर, आरोग्य विभाग असेल, या सगळ्यांसाठी एक होलिस्टिक अशी बॅच आहे, त्याची फी आहे 1499. तर ही बॅच सुद्धा आपल्याला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. तर सर्व प्रकारच्या बॅचेससाठी तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्या ठिकाणी सर्व बॅचेसचे डेमो लेक्चर सुद्धा अवेलेबल आहे. त्याचबरोबर डेली अपडेटसाठी आपल्याला डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करायचं आहे. त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण लिंक दिलेली आहे. ॲपची लिंक आहे, टेलिग्रामची सुद्धा लिंक आहे, इव्हन इंस्टाग्रामची सुद्धा लिंक दिलेली आहे. ओके, निश्चित या माहितीचा आपल्याला फायदा होईल. मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू. ऑल द बेस्ट.